अचिव्हेबल. अचिव्हेबलचा अर्थ होतो प्राप्त करता येण्याजोगा. बघा, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. सेटिंग गोल्स आपण बघितलं होतं की आपल्याला ध्येय ठरवायचे, परंतु ध्येय ठरवताना ते अचिव्हेबल असले पाहिजे, म्हणजे ते प्राप्त करता येण्याजोगे असायला हवे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम म्हणजे ठराविक कालखंड. आपण अशा प्रकारचेच ध्येय ठरवले पाहिजे जे ध्येय आपल्याला एका ठराविक कालखंडामध्ये पूर्ण करता येणं शक्य आहे किंवा पूर्ण करता येतील. ऑफन, अनेकदा, these goals may act like a stepping stone to help meet broader goals that further define a career. हे बघा, बऱ्याच वेळेस ऑफन, अनेकदा, these goals म्हणजे कोणते गोल? जे ठराविक कालखंडामध्ये पूर्ण होणार आहे असे आपण ठरवलेले ध्येय जे आहेत ते अनेकदा मे ऍक्ट लाईक, कदाचित ते आपल्याला मदत करू शकतात. ऑफन these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. हे बघा, आपण ठराविक कालखंडामध्ये जे कोणते ध्येय ठरवणार आणि त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार ते आपल्याला आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला किती मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार किंवा आपल्याला किती विस्तृत अशा प्रकारच्या ध्येयांना साध्य करता येणार त्याचे हे मैलाचे दगड ठरण्याची काय असते माहित का? शक्यता असते. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. हे बघा, एक विद्यार्थी म्हणून आपण प्रेसिडेंट बनू शकत नाही, आपण राष्ट्रपती बनू शकत नाही. अ प्राईम मिनिस्टर, आपण पंतप्रधान सुद्धा बनू शकत नाही. बट कॅन होप टू रीच दोज हेड्स इन फ्युचर. पण भविष्यामध्ये आपण एवढ्या उंच शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो, ही अपेक्षा आपण आजपासून ठेवू शकतो. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स that are within one's current skill set or area of expertise. हे बघा, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आता वास्तववादी ध्येय ठरवण्याचा अर्थ काय होतो? बघा, इट इज इम्पॉर्टंट, हे खूप महत्वाचं आहे. क्रिएट गोल्स, अशा प्रकारचे ध्येय निर्माण करा, अशा प्रकारचे ध्येय ठरवा that are within one's current skill सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाइज. एक्सपर्टाइज इथे अर्थ एखादी गोष्ट प्रतिभा संपन्न असणे किंवा पारंगत असणे. आपण अशा प्रकारचेच ध्येय ठरवले पाहिजे जे आपल्या कौशल्याच्या अंतर्भूत आहे किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये पारंगत आहोत याच गोष्टीशी संबंधित, याच कौशल्याशी संबंधित आपण ध्येय ठरवायला हवे. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम. आणि हे बघा, कधी कोणत्याही गोष्टीमध्ये बिल्डिंग एक्सपर्टाइज म्हणजे प्रतिभा संपन्न होणे किंवा त्या गोष्टीमध्ये पारंगत होणे, या गोष्टीला टेक्स टाइम म्हणजे या गोष्टीला वेळ लागतो, या गोष्टीसाठी आपल्याला थोडा वेळ खर्च करावा लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्सपेक्टिंग अशी अपेक्षा करणे. कशी अपेक्षा करणे? टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम. अगदी मोजक्या, थोड्याशा, एकदम कमी कालावधीमध्ये आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रतिभा संपन्न होणार किंवा पारंगत होणार अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे आपलं ध्येय किंवा आपले विचार हे वास्तववादी नाहीये किंवा हे वास्तववादी गोष्टीशी समरूप नाहीये. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. हे बघा, being realistic, आपण जेवढं वास्तववादी होणार, जेवढ्या वास्तववादी ध्येयांना प्राप्त करण्याचा विचार करणार तेवढंच will make it easy to be successful at attaining goal. तेवढंच आपल्याला आपले जे गोल्स आहेत
आपले जे ध्येय आहेत त्याला अटेन करण्यामध्ये म्हणजे त्याला साध्य करण्यामध्ये आपल्याला फायदा होणार किंवा आपल्याला ती गोष्ट ध्येय साध्य करण्यामध्ये सोप्या पद्धतीने साध्य करण्यासाठी मदत करणार. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. बघा, इफ डिफेन्सिव्ह जर आपण काय केलं माहित का, बचावात्मक जो पवित्रा असतो त्याचा जर काय केला माहित का वापर केला, अँड नॉट अग्रेसिव्ह आणि आपण जर अधिक धडपड नाही केली म्हणजे आपण ध्येय साध्य करण्यामध्ये जर आक्रमक नसलो तर मग याचा अर्थ काय होईल माहित का, की द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम, त्या ध्येय साध्य करण्यामध्ये किंवा त्या ध्येयामध्ये कसल्याही प्रकारची वास्तविकता राहणार नाही. वी मस्ट हॅव टू क्लिअर पिक्चर इन माइंड. हे बघा, आपल्या माइंड मध्ये आपल्या डोक्यामध्ये एक स्पष्ट सरळ अशा प्रकारचं चित्र हवंय. अँड मस्ट हॅव द एबिलिटी टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर. आणि आपल्या डोक्यामध्ये एक स्पष्ट चित्र पाहिजे की आपल्याला कोणतं कार्य कशा पद्धतीनं करायचंय आणि मग त्या चित्राशी अनुरूप त्या गोष्टीशी अनुरूप आपण त्या ध्येयाला साध्य करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. टाइम बाउंड म्हणजे ठराविक वेळेमध्ये पूर्ण करता येण्यासारखा. तर एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. आपण काय करायला पाहिजे, इच गोल, आपला जो प्रत्येक गोल आहे, आपला जो प्रत्येक ध्येय आहे, आपल्या प्रत्येक ध्येयाला आपण एका वैशिष्ट्यपूर्ण टाइम पॅरामीटर मध्ये म्हणजे एका ठराविक काळाच्या कालावधीमध्ये किंवा कालखंडामध्ये पूर्ण करता येण्यासारखाच ध्येय जो आहे त्याची आपण निवड केली पाहिजे किंवा आपला ध्येय ठराविक कालखंडामध्ये पूर्ण होणारा पाहिजे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. हे बघा, जर आपण एका ठराविक कालखंडामध्ये पूर्ण होणारा साध्य होणारा ध्येय जो आहे त्याची जर आपण काय केली माहित का निवड केली तर याचे आपल्याला दोन फायदे होतील. एक म्हणजे इट विल हेल्प इन्क्रीज फोकस, म्हणजे आपलं या ध्येय साध्य करण्यावर फोकस म्हणजे लक्ष अत्यंत अधिक चांगल्या पद्धतीने केंद्रित करता येईल. आणि दुसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी, म्हणजे आपली जी जबाबदारी आहे ती आपोआपच वाढून जाईल किंवा या ध्येयाला साध्य करण्यामध्येच खर्च होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. हे बघा, जर आपल्याला रिड्यूस वेट, जर आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहित असतं ना की आपल्याला कोणकोणते कामं किंवा कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात. त्या प्रकारे आपण आपले ध्येय ठराविक कालखंडामध्ये पूर्ण होणारे जर निवडले तर मग आपल्याला त्यावर लक्षही केंद्रित करता येईल आणि आपली जबाबदारी पण आपल्याला समजून घेता येईल. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन. पण हे बघा, जर आपण कन्सिस्टंट म्हणजे निरंतर सलग, टाइम बाउंड ऍक्शन म्हणजे वेळेच्या आत, ठराविक वेळेच्या आत केलेली कृती जर आपण कायम निरंतर अगदी वेळेला अनुरूप अशा प्रकारची ऍक्शन, अशा प्रकारची कृती जर आपण नाही केली किंवा आपण जर नाही करू शकलो तर इट विल नेव्हर बिकम रियालिटी. मग आपलं जे ध्येय आहे ते साध्य करणं हे रियालिटी होणार नाही, यामध्ये शाश्वती राहणार नाही किंवा त्यामधली सत्यता जी आहे ती कधीच टिकून राहणार नाही. इट मे बी एक्सरसाइज. मग कदाचित समजा आपण एक्सरसाइज करतोय म्हणजे आपण व्यायाम करतोय, डायट आपण योग्य अशा प्रकारचा आहार घेतोय किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स किंवा तणावमुक्त विचार असतील, या प्रत्येकाच्या बाबतीत ही गोष्ट समसमान पद्धतीने लागू पडते. ऑल these have to be practiced and implemented without hesitation म्हणजे दुविधा मनस्थिती, डाऊट म्हणजे शंका, और इनडिफरन्स चा इथे अर्थ होतो की बेपर्वाई करणे किंवा बेजबाबदारी पद्धतीने वागणे. तर मग बघा,
All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. डेडलाईन म्हणजे एका ठराविक कालावधीच्या मध्ये पूर्ण होण्यासारखं. तर मग याचा अर्थ असा होतो की आपण आपले जे ध्येय आहेत ते टाइम बाउंड ठेवायला पाहिजे, म्हणजे वेळेमध्ये पूर्ण होणारे ठेवायला पाहिजे. मग अशा प्रकारचे ध्येय पूर्ण करताना आपण समजा कसल्याही प्रकारची हेजिटेशन म्हणजे दुविधा मनस्थिती ठेवायची नाही, कसल्याही प्रकारचे डाउट्स म्हणजे शंका नसायला पाहिजे, आणि आपण कसल्याही प्रकारचं इंडिफरन्स म्हणजे निष्काळजीपणा नाही केला पाहिजे, आणि ठराविक वेळेमध्ये आपले ध्येय साध्य करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन्स दूरदृष्टी, विशेष इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे आपण आपल्या मनामध्ये जे उद्देश ठरवलेले आहे, तर उद्देश अँड ड्रीम्स आणि स्वप्न ही प्रत्येक गोष्ट व्हॅल्युएबल आहे, प्रत्येक गोष्ट मौल्यवान आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. हे बघा, या सर्व गोष्टी कोणत्या? दूरदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्न ह्या आपल्या कल्पना शक्तीला स्पार्क करतात, उत्तेजना देतात, अँड एनकरेजेस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आणि आपल्याला आपल्या ध्येयासाठी व्हेअर वी वॉन्ट टू रीच, ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एनकरेजमेंट देतात, प्रोत्साहन देतात किंवा आपल्याला प्रोत्साहित करतात. इन ऑर्डर टू गेट देअर, आपल्याला ज्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरिता, इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आपल्याला आपली जीवन चित्रे जी आहेत ती डोळ्यासमोर स्पष्ट ठेवावी लागतील. डाऊन टू अर्थ, आणि आपण अगदी व्यावहारिक पातळीवर किंवा प्रायोगिक तत्वावर प्रयत्न केले पाहिजे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज, आणि आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, आपले जे ध्येय धोरण आहेत त्याला अगदी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलं पाहिजे, अगदी चांगल्या पद्धतीने अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर्थ. हे बघा, आपण ज्या प्रकारची क्वालिटी म्हणजे दर्जा, ज्या प्रकारची क्वांटिटी म्हणजे प्रमाण, तर आपण ज्या प्रकारचा दर्जा, ज्या प्रकारचा प्रमाण ऑफ एनर्जी वी पुट फॉरवर्ड, म्हणजे आपण आपल्या शक्ती, आपली जी ताकद आहे त्या ताकदीचा दर्जा आणि ताकदीचा प्रमाण जेवढ्या मोठ्या प्रमाणात काय करणार, लावणार किंवा त्याचा वापर करणार, डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट, त्याने सरळ सरळ आपल्या रिझल्टवर, आपल्या निकालावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडणार. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आपलं हे जीवन एका तुतारी सारखं आहे. आपलं हे जीवन, ट्रम्पेट, ट्रम्पेट म्हणजे तुतारी, आपलं हे जीवन एका तुतारी सारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण आपल्या जीवनाला काही देणार नाही किंवा आपल्या जीवनामध्ये काही प्रोत्साहन म्हणा किंवा प्रयत्न म्हणा, शक्ती म्हणा ओतणार नाही, तर वी कांट गेट एनिथिंग आउट, तर आपल्याला पण काही प्राप्त होणार नाही, काही साध्य होणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. हे बघा, यश म्हणजे अंधारमय मार्गावरून वाटचाल करणे. आपण एका अंधारमय मार्गावरून जर वाटचाल करून पुढे जात असाल तर त्याला आपण यश म्हणू शकतो. फाइंडिंग द राईट फुटिंग, आपल्याला योग्य पाऊलवाट भेटायला पाहिजे, कारण अंधारमय मार्ग आहे आणि त्यामध्ये आपली जी फुटिंग, आपला जो पाऊलवाट आहे तो आपल्याला योग्य काय व्हायला पाहिजे, प्राप्त व्हायला पाहिजे. प्रेशियसली मास्टरिंग द स्किल, आपण एका अगदी तपशीलवारपणे आपली जी स्किल आहे, आपलं जे कौशल्य आहे त्यामध्ये आपण मास्टर्स म्हणजे प्रतिभा संपन्न व्हायला पाहिजे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि मग पुढच्या टप्प्यापर्यंत आपण जायला पाहिजे, चालायला पाहिजे. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. पण हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहे? एक म्हणजे ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच, आपण त्या परिस्थितीला कसे अप्रोच करतो, सामोरे जातो. अँड
टॅकल द प्रॉब्लेम आणि आपण ती समस्या कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतो, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर, हे बघा, व्हेअर वी आर आपण जिथे आहोत तिथून कुठे जाण्याचा, वी वॉन्ट टू बी जिथे आपल्याला जावंसं वाटतंय, म्हणजे आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जावंसं वाटतंय तिथे जाण्याचा द बेस्ट वे, सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे जाण्याचा एक सगळ्यात बेस्ट, सगळ्यात सर्वोत्तम मार्ग असा आहे की आपल्याला योग्य अशा प्रकारची पाऊल वाट जी आहे ती प्राप्त व्हायला पाहिजे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण पुढच्या मार्गाला लागतो, पुढच्या पायरीवर जातो किंवा पुढचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतो, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. हे बघा, विदाउट अ क्रॅकचा अर्थ होतो न डगमगता. तर आपण आपलं पुढचं जे पाऊल आहे ते न डगमगता पुढे टाकायला पाहिजे किंवा न डगमगता पुढचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 10वी ऑनलाईन रेग्युलर बॅचेस इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृत सह मराठी व सेमी इंग्रजी माध्यमकरिता ऑनलाईन क्लासेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरी बसूनच अभ्यास करा. जयस्वाल बोराडे है तो सब कुछ मुमकिन है.